नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर मटन खिमा पॅटिस ही एक अजून पाठायप्रभू रेसिपी शेअर करणार आहे. यासाठी मी ते अर्धा किलो खिमा घेतले. त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट करून ते मॅरिनेट केलं आणि मग प्रेशर कुक केलं आहे. त्याचबरोबर मी 1 किलो बटाटी पण प्रेशर कुक केली. बाकीचं साहित्य आहे ते कोथिंबीर, कांदा, मीठ, किसमिस, 1 अंडं, ब्रेड क्रम्स, वाटाणा पण मी उकडून ठेवला आहे. आणि इकडे आपला नेहमीचा मसाला, हळद, मिरच्याची बुकी, आमचा गरम मसाला आणि हिंग आणि एक पाव पण मी घेतलेला, तो मी भिजत ठेवलेला होता. तर तिथे पहिलं मी कढईमध्ये 2 चमचे मोठे चमचे तेलाचे घेतलेत. त्यामध्ये हिंगाची फोडणी घातली आणि त्याच्यात आपला कांदा बारीक चिरलेला, मोठा कांदा होता हा, तो बारीक चिरून घेतला मी. आता कांदा आपण चांगला परतवायचा आणि तो चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत ते करायचं, तळायचा. कारण बाकी खिमा वगैरे आपल्या सगळं शिजलेले आहेत ना गोष्टी. तर हे कांदा चांगला शिजला म्हणजे तुम्हाला असं ट्रान्सपरंट दिसला ना की मग त्याच्यामध्ये आपण खिमा तुम्ही शिजवला होता ना तो घालायचा. तर खिमा शिजलेला आहे आणि त्याचबरोबर आपण खिम्यामध्ये काय घालतो आपण, आपला गरम मसाला, आपला सगळा सुका मसाला म्हणजे हळद, मिरच्याची बुकी आणि आमचा पाठाप्रभू गरम मसाला. तुमच्याकडे पाठाप्रभू गरम मसाला नसेल, आमचा परबी सांबार, तर तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता. आणि इथे मी मीठ ॲज पर सॉल्ट ॲज पर टेस्ट बोलले, पण 1 चमचा मीठ बरोबर होईल. नंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर, हे सॉरी वाटाणा, हा वाटाणा पण मी शिजवलेला आहे हा. आणि किसमिस, किसमिस पण छान लागते दाताखाली आले की पॅटीस खाताना, म्हणून किसमिस आणि कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपल्याला या सगळ्या गोष्टी शिजलेल्या आहेत ना, मग आपल्याला नुसतं ते ड्राय होईपर्यंत आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसते ना पाणी ओलं जरा. इथे मी बटाटा उकडलेला सोलून ते मॅश केलंय बटाटा. त्याच्यामध्ये मी 1 पाव भिजत ठेवला होता 10 मिनटं पाण्यात. तर ते पावातलं त्याचं पाणीचं काढून घेते. तुमच्याकडे पाव नसेल तर 2 स्लाईस ब्रेडचे पण वापरू शकतात. तर ते पाव घातला ना की तुमचा तो पॅटीस चांगला राहतो एकत्र, तुटत नाही. तर पाव आणि पॅटीससाठी थोडंसं मीठ आणि आमचा तो गरम मसाला थोडासा, म्हणजे पॅटीसला जरा टेस्ट यायला, जास्त नाही, एकदम अर्धा चमचा. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण बटाटा, भिजवलेला 1 पाव, मीठ आणि मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे पॅटीस. आणि आता तुम्हाला कसं केलं दाखवते. आपण नेहमीचं करतो जसं, वाटी करायची, त्याच्यामध्ये खिमा भरायचा. हे खूप टेस्टी आहे ही डिश. माझ्या नवऱ्यालाही खूप खूप आवडायची. मटण खिमा पॅटीस. आणि आमच्याकडे नवीन नवरी किंवा जावईला घरी बोलवतात ना, तेव्हा ही हमखास ही डिश आमच्या पाठायप्रभू कम्युनिटीमध्ये होते. मटण खिमा पॅटीस सगळ्यांचे फेवरेट आहे. तर आता आपण ते सील केलं बटाट्याने. आता ते अंड मी मगाशी दाखवलं होतं ना, 1 ते फेसाळलं मी लाईटली, त्या अंड्यातून काढते. आणि मग ते ब्रेड क्रम्स मी बाजूला ठेवलेत ना, ब्रेड क्रम्सवर त्याच्यावर घालते, लावते. अरे रे, मेसी होतं थोडंसं. ब्रेड क्रम्स चांगलं सगळ्या बाजूनी कव्हर करायचं. आणि मग आपण शॅलो फ्राय करायचं. शॅलो फ्राय म्हणजे डीप फ्राय नाही, शॅलो फ्राय. बघा, जास्त नाही तेल घेतलेलं ना, एकदम थोडं तेल घेऊन त्याच्यामध्ये शॅलो फ्राय करायचं. आपल्याला ते काही जास्त वेळ ठेवायचा ना, आपला हा कलर येईपर्यंत तळायचं आहे. झाले आपले मटण पॅटीस. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, लाईक, शेअर
आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.